Hello everyone, myself Mahesh Pore. In last two sessions, we have learned about the linear layout and relative layout in the Android's basic XML layouts. So in this session, we are going to learn about the table layout. Okay. So see what happens if you set the table layout. Okay. So when you put a component on the screen, okay, you can define or you can put your component by defining the table layout. In table layout, your screen will be divided into the rows and columns, and whatever this makes the cell, your component is placed in that cell. म्हणजे तुमचा कंपोनंट प्लेस करताना तुम्हाला स्क्रीन ही तुमची रोज अँड कॉलम्समध्ये डिवाइड करता येईल आणि रोज अँड कॉलम्समध्ये जेव्हा स्क्रीन डिवाइड होऊन त्याचा जो सेल तयार होतो त्या सेलमध्ये तुम्ही तुमचा कंपोनंट प्लेस करू शकता. सो हियर the Android table layout allows you to position your component in a grid. Cell means what? The grid, which is made identifiable by using the rows and the columns. Okay. For example, आता ही सपोज स्क्रीन आहे. ओके, तर स्क्रीन मी अशी डिवाइड केलेली आहे आणि जो ग्रीड आहे त्या ग्रीडमध्ये मी माझे कंपोनंट किंवा विजेट्स काय करू शकतो, प्लेस करू शकतो. तर जेव्हा तुम्ही टेबल तयार करताय तेव्हा त्याचे कॉलम श्रिंक करता यायला पाहिजेत, स्ट्रेच करता यायला पाहिजे. आता ॲक्च्युली हाव टू क्रिएट द रोज अँड कॉलम्स अँड पुट द कंपोनंट ऑन दॅट वन, लेट्स सी दिस वन. ओके, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला टेबल लेआउट XML फाईलमध्ये डिफाईन करावं लागेल. ओके, दॅट इज द रोज आर डिक्लेअर्ड बाय यू बाय पुटिंग द विजेट्स ॲज चिल्ड्रन्स ऑफ टेबल रो इनसाइड अ ओव्हरऑल टेबल लेआउट. सो फर्स्ट कंडिशन इज दॅट तुम्हाला टेबल लेआउट XML फाईलमध्ये डिफाईन करावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला टेबल रो नावाचा एक टॅग आहे तो यूज करावा लागेल. कॉलम्स तुम्हाला डिफाईन करता येत नाही. कॉलम्स हे अँड्रॉइड करून ऑटोमॅटिकली डिफाईन केले जातात. द नंबर ऑफ द कॉलम्स इज डिटरमाइंड बाय द अँड्रॉइड इट सेल्फ. ओके, सो इनडायरेक्टली तुम्ही कॉलम्स डिफाईन करू शकता. फॉर एक्झाम्पल हियर इफ यू हॅव द 3 रोज, सपोज तुम्ही 3 रोज डिफाईन केले. हे जे 3 रोज आहेत ते वन विथ पहिल्या रोला 2 कंपोनंट, दुसऱ्या रोला 3 कंपोनंट, तिसऱ्या रोला 4 कंपोनंट. ओके, सो इथं तुम्ही कॉलम डिफाईन नाही करायचे. कॉलम हे अँड्रॉइड डिफाईन करतो. तुम्ही फक्त काय डिफाईन करायचा, रो डिफाईन करायचा. रो डिफाईन करण्यासाठी टॅग कुठला आहे, टेबल रो नावाचा टॅग आहे. ओके, सो एक तर टेबल लेआउट यूज करा आणि त्याच्यामध्ये टेबल रो हा टॅग यूज करा आणि तुम्ही रोज अँड कॉलम्समध्ये तुमची स्क्रीन डिवायडेड करून जे काही ग्रीड तयार होतील तिथे तुमचे कंपोनंट प्लेस करू शकता. फॉर एक्झाम्पल सी हियर टेबलमध्ये रो कसा ॲड करायचा, तर टेबल रो नावाचा एक टॅग आहे. ओके, तो यूज करा आणि त्या रोमध्ये जेवढे कंपोनंट्स तुम्हाला प्लेस करायचे आहेत ते कंपोनंट्स ह्या टॅगच्या आतमध्ये लिहायचे. म्हणजे सपोज हे 2 तुम्हाला कंपोनंट प्लेस करायचे आहेत तर त्यासाठी पहिला रो जो लागणार आहे टेबल रो क्रिएट करा, त्याच्यामध्ये हे 2 कंपोनंट लिहा. म्हणजे ॲटोमॅटिकली 2 कंपोनंट टेबल रोमध्ये असतील तर तुमचा अँड्रॉइड 2 कॉलम तयार करेल आणि तिथं तुमचे जे कंपोनंट आहेत ते प्लेस करेल. ओके, त्याच्यानंतर लेआउट स्पॅन नावाचा एक ॲट्रिब्यूट आहे. म्हणजे हा स्पॅन यूज करून तुम्ही जे काही कॉलम्स आहेत ते कॉलम्स स्ट्रेच करू शकता. दॅट इज विजेट्स आर पुट इन टू द फर्स्ट अवेलेबल कॉलम ऑफ इच रो. ओके, in example below, suppose one of the label is there, URL would go in the first column. Okay, and text field would go into the span set of the 3 columns. So see here. Okay, आता हा जो टेक्स्ट फील्ड आहे तो मी काय केलेला आहे, स्ट्रेच केलेला आहे. दॅट इज 2 कॉलम जे आहेत ते एकाच कंपोनंटला अलाइन केलेले आहेत. दॅट इज इट इज स्ट्रेच अप टू द कॉलम 3. टेबल रो क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये एडिट टेक्स्ट हा काय केला आहे, लेआउट स्पॅन हा ॲट्रिब्यूट यूज करून लेआउट स्पॅन इज इक्वल टू 3 म्हणजे 3ऱ्या कॉलमपर्यंत हा कंपोनंट स्ट्रेच केलेला आहे. सो तुम्ही एकापेक्षा जास्त कॉलम एखाद्या ॲट्रिब्यूटला अलोकेट करू शकता. त्यासाठी लेआउट स्पॅन नावाचा ॲट्रिब्यूट यूज करा आणि तिथे एक व्हॅल्यू द्या. तेवढ्या कॉलमपर्यंत तुमचा तो कंपोनंट काय केला जाईल, स्ट्रेच केला जाईल.
Okay. So see, this is an example of the table layout. Okay. So here we use the table layout. Okay. आणि टेबल लेआउटमध्ये मी टेबल रोज यूज केलेला आहे. टेबल रो हा एक आहे, इथं संपतो आहे. त्याच्यानंतर टेबल रो हा एक आहे जो इथं संपतो. सो ॲज आय मेन्शन नाव, you want to define first the table layout, okay, and you want to define the table row. The columns is defined by the Android itself. Okay. So ह्या टेबल रो मध्ये तुम्हाला जे कंपोनंट पाहिजेत त्याचे जे टॅग्स आहेत ते तुम्हाला त्या टेबल रोच्या आतमध्ये लिहावे लागतील. फॉर एक्झाम्पल टेबल रो इथं टॅग चालू झाला, इथं संपलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, टेक्स्ट व्ह्यू घेतलेला आहे URL नावाचा आणि एडिट टेक्स्ट घेतलेला आहे. ओके. सो दिस टू कंपोनंट्स. आणि एडिट टेक्स्ट जो आहे तो तिसऱ्या कॉलम पण स्ट्रेच केलेला आहे. सो इनडायरेक्टली कॉलम किती असणार आहेत, 3 असणार आहेत. सो पहिल्या ग्रीडमध्ये हा टेक्स्ट व्ह्यू प्लेस केलेला आहे URL नावाचा, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलममध्ये हा तुमचा एडिट टेक्स्ट प्लेस केलेला. हा रो इथं संपलेला आहे, पहिला रो. परत दुसरा रो चालू झाला टेबलचा, जो इथं संपतोय. त्याच्यामध्ये 2 बटन डिफाईन केले आहेत. एक बटन आहे कॅन्सल नावाचं आणि एक बटन आहे ओके नावाचं. ओके. सो ह्या बटनला कॉलम नंबर दिलेला आहे 2, म्हणजे दुसऱ्या कॉलममध्ये तो बटन प्लेस कर. त्याच्या पुढं हा हे बटन ओके नावाचं बटन प्लेस केलेलं आहे. इथं काय केलेलं आहे, यू कॅन स्किप द कॉलम्स ऑल्सो. आता इथं बाय डिफॉल्ट जर मी कॉलम नंबर, लेआउट कॉलम नंबर डिफाईन केला नसता तर हा कॅन्सल बटन इथं प्लेस झाला असता. ओके. जेव्हा मी कॉलम 2 म्हणतोय त्यावेळी पहिले कॉलम जे आहेत ते स्किप केले जातील आणि दुसऱ्या कॉलममध्ये प्लेस केला जाईल, आणि त्याच्या पुढं हा जो कंपोनंट आहे तो प्लेस केला जाईल. ओके. आणि इथं तुझा टेबल रो संपलेला आहे. ओके. सो टेबल लेआउटमध्ये तुम्ही तुमची स्क्रीन रोजमध्ये डिफाईन करू शकता. कॉलम्स हे ऑटोमॅटिक अँड्रॉइडकडून डिफाईन केले जातात. सो यू वॉन्ट टू यूज द टेबल लेआउट टॅग ॲज वेल ॲज यू वॉन्ट टू डिफाईन द टेबल रो इन दॅट वन, आणि त्या रोमध्ये कुठले कंपोनंट पाहिजेत त्याचा टॅग तुम्हाला टेबल रोच्या आतमध्ये लिहावं लागेल. ओके. सो यू कॅन स्ट्रेच द कंपोनंट by using the layout span. Okay. You can directly place the component at the specified column by using the layout column. Okay. And this is all about the table layout. Okay. You can stretch the columns by using one of the attributes of the table layout, that is stretch columns. Okay. By default each column will be size according to the natural size. Okay. If your content is narrower than the available space, you can use the table layout property. प्रत्येक कॉलम ही नॅचरल साईजने डिफाईन केली जाईल. इफ युअर कंटेंट ऑफ युअर कंपोनंट इज लार्जर दॅन द साइज ऑफ दॅट कॉलम, ओके, you want to stretch that column, and this is done by using the stretch column attribute of the table layout. Okay. So see here, stretch columns. Suppose table layout stretch columns 2 3 4 2 3 4 कॉलम स्ट्रेच केलेले. हे डायरेक्ट तुम्ही हा ॲट्रिब्यूट टेबल लेआउटमध्ये लिहू शकताय. आर यू वॉन्ट टू डिफाईन दॅट वेन यू डिफाईन द कंपोनंट, ओके, अँड बाय युझिंग द लेआउट स्पॅन. So you can define the layout span attribute when you are going to define the component and take the space of the another column, or you want to stretch the columns by defining the stretch column attribute in the table layout. Okay, so this is all about the table layout.